नसे का वसंत सरला तरी. अतिशय संपन्न आणि समृद्ध अशा त्या नगरीच्या राजाच्या घरी पाळणा हलू नये, केवढा हा दैव दुर्विलास. वेलीवरची कोवळी फुलं पाहून सुद्धा काळीज करपून जावं अशा चमत्कारिक मनस्थितीमध्ये राणी कौशल्या. मात्र त्याच क्षणी राजा दशरथांच्या कानी साधाविण वाणी घुमते आहे. खरं तर ही विधात्यांचीच खेळी. अहो, ईश्वराला अवतार घ्यायचा आहे तेव्हा नियतीनेच तशी बुद्धी त्याला दिली असंच म्हणता येईल. त्या जगन्नियत्याच्या मनात जर आले तर परिस्थिती बदलायला काहीच वेळ लागत नाही. आता आपण राम मंदिराच्या निमित्ताने त्याचा अनुभव घेतच आहोत. राजा दशरथांनी अश्वमेध यज्ञाची सिद्धता केली आहे आणि ते आपल्या लाडक्या राणीला म्हणत आहेत, उदास का तू आवर वेडे, नयनातील पाळणे लाडके कौसल्ये राणे. उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरो तरुवर, आली नव पालवी. वसंत आला तरो तरुवर, आली नव पालवी. मनात माझ्या मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली साधा बिनवाणी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी. ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी. चार ओघडे वेद रांगतील तुझ्या धर्मरथ घरी. विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी. आले हे ध्यानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे, मनोदेवता वदे. तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे, मनोदेवता वदे. याच मुहूर्ती सोड अश्वतू, याच मुहूर्ती सोड अश्वतू. सत्वर तो जाऊ दे, मान्य म्हणालो गुरु आज्ञा मी, मान्य म्हणालो गुरु आज्ञा मी. कर जुळले दोन्ही लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. सरयू तीरी यज्ञ करूगे, मुक्त करानी दान करू, मुक्त करानी दान करू. शेवटचा हा यत्न करूगे, अंती अवभूत स्नान करू, अंती अवभूत स्नान करू.
ते तो देईल अग्नी, इप्सित ते तो देईल अग्नी, अनंत हातानी लाडके कौसल्ये